बघू शकता आपण कसली ज्वारी आली इथं, कसली दाट एकदम. आंब्याचं झाड बी आहे, आंब्याच्या झाडाला कैऱ्या पण लागल्या. आता कसल्या भारी कैऱ्या लागल्या. तर कोणाला बघायचे असले तर बघा, आमच्याकडे कैऱ्या पण लागल्या झाडाला. शेतात कामाला आल्यावर कैऱ्या बिऱ्या बघायला भेटतात. बघू शकता कशा कैऱ्या आल्या, मोठ्या मोठ्या कैऱ्या आल्या. ज्वारी पण इथं कसली भारी आली आहे, कसली दाट आली, एकदम दाट घनदाट. काढायला कसे बुरे हाल होते. असलं भारी ऊन लागायला लागलं की उन्हात जावंच वाटाय नाही. आता काढायला सुरुवात करायची. गहू कसला दाट गहू हाय, इतका दाट गवत हाय, एवढं भारी गवत हाय की ह्या गवतात गहूच दिसना. गहू सध्या दिसना ह्या गवतात. कयाचं गवत आहे हे नक्की सांगा. कयाचं गवत ह्याला घासाचं गवत म्हणतात का काय म्हणतात ते, घासासारखंच आहे. पण हे पहिले जनावराला असला घास पेरीत होते, पण आता हे गव्हामध्ये आलं या ते एकदम भारी घनदाट गहू आलेला आहे. आणि त्याच्यात गवत बी आलेलं आहे, कॉंक्रीट गवत बी आहे, मोहरी बी आहे. हे गहू काढायचा कसा. संध्याकाळपर्यंत पण ती पात लागणार नाही आपल्याला, एवढा दाट गहू आहे. किती ह्याला ज्वारीला का वेळ लागून बरं काढायला? 8 दिवस. गव्हाला किती दिवस लागेल? गव्हाला तर काय नाही, इथंच राहावं लागते आपल्याला. कोपी बांधून राहा दोघी जणी. शेतातच राहायचं, शेतातच काम करायचं. आणि इथल्या इथं लवकर बी होत आहे, उठल्या उठल्या जाता येतं या. पण घरचे काम कोण करीन? घरच्याला करून खा म्हणायचं. घरच्याला करून खा म्हणायचं. तर मग तुमच्या सांगण्यावरून सांगते मी बी, मग ते करून खा घरी काम, स्वयंपाक पाणी. मी शेतातच राहते. किती दाट आले तर त्याला कैऱ्या एवढ्या दाट दिसायल्यात लांबून, पण मोबाईलला दिसत नाही तेवढ्या लांब आल्या. एवढा गहू दाट 2 बॅगच असन हे गहू, पण आपल्याला लयच काढायला उशीर व्हायला लागलाय. पालकाच्या भाजी सारखंच आहे. हे काय असन, जसं काय पालकच आहे. आणि इथं गहू तर बघा किती दाट आहे, कसला दाट आहे. आणि हिरवा थोडा आहे म्हणून हे सोडलं गेलं. एवढा दाट गहू काढायचा आहे. आणि ह्याला किती दिवस लागन? 10 दिवस तर कसं बी लागन मला वाटायला. 3 दिवस तर होऊन गेले, आणि 7 दिवस. 8 दिवस लागते का? 8 दिवस लागते म्हणायला आता. इकडे ज्वारी पण आहे, इकडे तर कसले झाडे आहे, नुसती भीती वाटायची झाडे आहे. ह्या गवताना बी वसरांना काढाय, गवत बी बघा ना कसला आहे गवत. आणि इथं हां काय म्हणलं? काय म्हणलं? आता तिकडे कापायचं, ह्या इकडे गवत गहू काढायचं, तिथं तसंच आहे आमचं. हे इथलं दाट तसंच आहे. हे काढाय पाहिजे गवत. हे काढत आपल्याला गहू काढता येईल. वला गहू आहे त्याच्यात, आणि लयच गवत आहे. लय गवत आहे, लय अति गवत आहे. नाही पडत, फटीन आहे गवत त्याच्यात. कुठं आहे गवत? ह्या गवताना डोळ्याला लागायला त्या ठुश्या, डोळ्याला पाणी येले, ठुशी लागली. एवढा दाट गवत कुणाच्याच इकडं नसेल बाबा शेतात. खुरपीला होतं म्हणलं, ह्याचं खुरपीला असं गवतच येत नाही ना.
आणि गहू कसला दाट आहे, माणसाचा हात ना हात दुखायला काढून काढून. आपल्याला एका पातीला 3 दिवस तर कसं बी लागत आहे, कसं बी 3 दिवस लागतंय. हे कशाचं गवत आहे नक्की सांगा, ही कायची भाजी म्हणते त्याला हे पण सांगा. हे गवताचं कसलं बिवाला वाटायला लागलं, एकदम ह्याच्यासारखं लागायलं मेथ्यासारखं. उठायच्या आधी झाडीच्या बाहेरला कोणाला सांगायला का? लयच ऊन लागायले, जाऊ दे आता, चला लवकर जाऊ, ऊन लागायला लागले. 2 हाताचे पंजे आणले तर हातच नाही तर गेलं हे तर हे व्हायला हाताला लय वाचायला ठोशाचे नाही तर हात चांगले ह्याला हे काढा की, हे काढा की, हे निघणार की ऐका खाली बसान काढा सरसर. मग हे लावलं, हे किती टोचन हे असले ना, लय टोचायला. हे ना लय टोचत आहे. हे काय म्हणते झालं चिकटा, हे नुसतं मोठी गणेश टोचन की मोठं हात गहू धरला हातात की टोचन ह्याला. ह्या बाकी निघच नाही की माहीत हात फाटले तर आज आणायला लावते. आज नाही, आपण मला आणायचेच कळत नाही तर त्याला आणायला सांगते. हे तर फाटल्यालाच घेऊन आले तसंच गडबडीत. कालचा कुठे कालचं हे काय, कालचं हे फाटलाय, फाटलाय न्यूजवाला आहे. गौतमला कामावर आणा किंवा रट असते. नाही ते तसले ना आपल्याला मोठे धरा येत नाही, लय भसाडे असते ते हात. हे चांगले असते तर विकत आणलेले चांगले असते तर 2 आणा म्हणायचे, प्लास्टिकचे असू जातं, गरमी झाली तरी हो जात त्याच्यातून. पण कसं असतं ते आपल्या हाताला जोगे असते तर त्याच्या गड्याच्या हाताचे बायाच्या हाताला येतात का, लय भसाडे आहेत ते हात. कसलं घनदाट आहे, एकट्या माणसाला भीती वाटायसारखं आहे, पण ज्याचं शेत आहे त्याला भीती वाटत नाही. आपल्याला तर इकडं पावलं टाक वाटत नाही. ते आंब्याचे झाडं हे सगळं इथून तिथून एकदम झाडे असल्यासारखं, इकडं खड्ड्यात पडल्यासारखंच आहे, खड्ड्यात असल्यासारखंच. किती दाट पेंड्या बी पडायले तो आका, लय दाट आहे ग. नाही म्हणायला लागले तर 2च पिशव्या आहेत. एवढा मोठा गहू दाट आहे, एवढा गहू दाट असून बी त्याला वाटायला कमीच आहे दाट. 2च पिशवी आहेत सांगणाऱ्यानं खूप सांगितलं का. लबाड बोलत खरंच आहे, खरंच आहे. मला वाटलं नव्हतं इतकी तुम्हाला वाटलं नव्हतं, नाही तुम्हाला बराच अनुभव असन. हे लय लय दाट आहे आणि अनुभव भरपूर असतंय बरं का, माणसाला काम करणाऱ्या तर लय असतंय. पण वाटलं नाही इतकं हे करीन म्हणून. बघा ना हे कसं 1 एकर आहे की का, 1 एकर आहे की, 1 एकर मध्ये 2 पिशव्या. चला 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 आले, शर्ट घालून आलेच, 1 मिनिटात येते आता. असली ज्वारी काढायचं किती दिवस लागेल काय, मग आपल्याला असलीच आहे ज्वारी काढायला. 1 एकरमध्ये तर नाही म्हणलं तर आपल्याला कम्प्लीट 5-7 दिवस तर ज्वारीलाच लागतंय बघा. आणि असलं ऊन लागायलं की लयच भारी ऊन लागायले, उन्हात थांबू सध्या वाटाय नाही. चला आता का गेले, मी पण जाते. जे कोण तिकडं कशाला का हेच नाही होत ना, आपल्याला वाट बी होती जायला. आणि गहू बी गोळा करायला सोपं होईल ना, आपल्याला रान उघडं होतं या. तिकडून जाऊन पुन्हा आणि परत आपल्याला इकडे यावं लागेल, तिकडून वाटाय नाही काढायला, कशाला उगाच. चला आता का गेले, मी पण जाते. गेला गहू काढायला पातीला. दिसायला का दिसायला दोन्हीने कडीचा घेऊत की आधी आपल्याला जायला वाट होती एका कडीकून, आणि नंतर हे घेऊत.
आले आता लगेच आले एवढ्यात येते.